चल 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 जो महामोर्चा काढलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, या महामोर्चाचं नेतृत्व किशोरभाऊ ढगे हे करीत आहेत. तरी बी सरकारनं, पंजाब सरकारनं हेक्टरी 50,000 रुपये जे अनुदान दिले शेतकऱ्याला, तेच अनुदान महाराष्ट्रामध्ये हे अनुदान मिळालं पाहिजे. नसता आम्ही मंत्रालयात आवता घेऊन जाऊ. हे मोर्चा आज निस्ता रुमण्याचा होता. उद्या हे मोर्चा आवता घेऊन याच्या संसद मध्ये जाऊ. एवढंच बोलतो. धन्यवाद. मोर्चा काढलेला आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी चुकीचा निर्णय घेऊन 15 रुपये ऊस दरात कपात केलेली आहे. त्याचबरोबर हेक्टरी 50,000 रुपये आणि संपूर्ण कर्जमुक्ती हे विषय घेऊन आम्ही इथं आलेलो आहे. परंतु यांचा नालायकपणा इतका या शासनाचा. तिथं आंदोलकाला बसायला तिथं पाणी होतं, शेवाळा होता, चिखल होता. आम्ही 2 घंट्यापूर्वी सांगितलं होतं निवेदन स्वीकारायला या, परंतु एक अवलाद निवेदन स्वीकारायला आली नाही. जोपर्यंत जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारायला येणार नाहीत आम्ही इथून हलणार नाहीत. 15 रुपये उसातले कमी करा, कपातीचा निर्णय मागे घ्या. दुसरा कर्जमुक्तीचा निर्णय तात्काळ घ्या. हेक्टरी 50,000ची मदत द्या. ही मी मागणी नाही तर देवेंद्र फडणवीसांची मागणी आहे. या अशा सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत. सगळ्याला जोपर्यंत जिल्हाधिकारी येणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. जिल्ह्यामध्ये दुष्काळाची काय परिस्थिती आहे? जिल्ह्यात दुष्काळ अत्यंत बिकट भयानक परिस्थिती आहे भाऊ. परंतु या लोकांना त्यातलं काहीच गांभीर्य नाही. आणखीनही हे मस्त एसी मध्ये बसलेले आहेत. यायला काहीच होणार नाही. जोपर्यंत याच्या बुडाला झेंडू बॉम्ब लागणार नाही तोपर्यंत यायला जाग येणार नाही. जोपर्यंत जिल्हाधिकारी येणार नाहीत तोपर्यंत आपण उठायचं नाही. मी विनंती करतो. क्या हुआ तेरा वादा
देवाभाऊनं जे आम्हाला आश्वासन दिलं होतं संपूर्ण कर्जमुक्तीचं, आमची शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे, शेतकऱ्यांचं सरसकट सगळं कर्ज माफ झालं पाहिजे ही मागणी. त्याच्यानंतर हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे. तसंच परभणी जिल्ह्यामध्ये मागच्या 15 दिवसाखाली 128 कोटी रुपये दिले, पण ही जी मदत देते वेळेस इथल्या प्रशासनानं, इथल्या कलेक्टरनं संपूर्ण क्षेत्र हे कोरडवाहू दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या एकाही शेतकऱ्याचं एक गुंठाही बागायती क्षेत्र दाखवलं नाही का? आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये एकाही शेतकऱ्याकडे विहीर नाही, एकाही शेतकऱ्याचं बागायती नाही, एकाकडे ड्रीप नाही, सोलर नाही. तर आमचं म्हणणं आहे की आम्हाला बागायती क्षेत्राप्रमाणे 1 लाख रुपये हेक्टरी मदत, तात्काळ मदत द्या. आजचा विषय असा झाला की आम्ही प्रशासनाला निवेदन देते वेळेस त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की पावसाचे दिवस आहेत आणि जे आपलं आंदोलन ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये सगळा चिखल झालेला आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना बसण्यासाठी, उभा राहण्यासाठी मुरुम टाकून व्यवस्थित आम्हाला जागा करून द्या. पण प्रशासनानं कुठलीच त्याबाबत दखल दिली नाही. आमचे सगळे आंदोलनकर्ते शेतकरी चिखलामध्ये उभे होते. 1 तास झालं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना मेसेज पाठवलाय की आमचं निवेदन घेण्यासाठी कुठला तरी कर्मचारी, कुठला तरी अधिकारी पाठवा, पण 1 तास झालं त्यांनी कुठलंच अधिकाऱ्याला इकडे पाठवलं नाही. आता आमची अशी भूमिका आहे की जोपर्यंत जिल्हाधिकारी आमचं निवेदन घ्यायला येत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून कुठलं